आहे, पंचायत समिती मेंबर आहे. इकडे आमचे कार्याध्यक्ष आहेत 124 जणांचे. म्हणजे सर्वांची काय ओळख देत नाही. परंतु हे आभार मानत असतानाच आम्ही 2024ला आपण अधिसूचना काढली. आम्ही 25,000 हरकती दाखल केल्या. आणि माननीय तुम्ही आमच्या जमिनीवर तिसरी मुंबई उभी करता, आमचं काय म्हणणं आहे ते तर तुम्ही ऐकून घ्या. सामान्य आमच्या अपेक्षा आंदोलन करावे लागेल. 124 गावातील लोकांना किती त्रास झाला असेल एक साधे करू नका. तुम्हालाही त्रास, आम्हालाही त्रास. विनंती मान्य केली. 10-12 दिवसामध्ये बैठक लागेल असं आम्हाला आश्वासन दिलं. नंतर 1.5 महिना झाला सूचना काढली. त्याच्यामध्ये तुम्ही सूचित केलेलं आहे की ऑब्जेक्शन्स आणि सजेशन्स जे आहेत, बाधित आहेत, अफेक्टेड आहेत, त्यांनी द्यायचे आहेत. आम्ही 124 गावातून 25,000 हरकती दाखल केल्या की हा प्रोजेक्ट आम्हाला नको आहे. इथं आमच्या सुपीक जमिनी आहेत, फर्टाईल लँड्स आहेत, काही ठिकाणी 2 वेळा पिकं घेतली जातात वगैरे वगैरे. आपण आजपर्यंत आम्हाला सुनावणी दिलेली नाही आहे. साहेब, MMRDK ॲक्टमध्ये स्पेसिफिक प्रोव्हिजन नसेल ही सुनावणीची, परंतु ॲज अ प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस 124 गावातील शेतकऱ्यांचं उदरनिर्वाहाचं जे साधन आहे शेती, ते आपण हिरावून घेणार आहात. त्यांना विस्थापित करण्यात आहे. त्याच्यामुळे आमची पहिली मागणी साहेब अशी आहे की आपण आमच्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक सुनावण्या घ्या. जोपर्यंत आपण आमच्या वैयक्तिक सुनावण्या घेत नाही तोपर्यंत साहेब आपण कृपया कुठल्याही प्रकारची प्रोसेस जी आहे तिसऱ्या मुंबईची ती आपण चालू करू नये अशी आमची आपल्याला विनंती आहे. मी संतोष ठाकूर, कार्याध्यक्ष त्या समितीचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा तालुका अध्यक्ष, एक ZP मेंबर. पहिल्या साहेब आमची युक्त असायला हवी होती ही मागणी आम्ही कोकण आयुक्तांकडे केली होती. MMRDची ही आमची मागणी होती, पत्रामध्ये पहिली मागणी होती. ज्यावेळेला आम्हाला उपोषण स्थगित करायला सांगितलं 1 जुलै. सर, मी आपका इच्छुक होतो की आयोग ऐसा नाही की मी मोठा आहे, पण आयोग मला रिपोर्ट करतात. इफ यू आर टेलिंग मी तो व्हॉट एव्हर आम्ही जो काय म्हणणार तो ते त्यांच्यावर बंधनकारक आहे. आणखी लिगली एमसी पण जो आहे त्याचे इन्चार्ज आहे. आपला मुद्दा मांडतो एमसी शासन म्हणून शासनच्या जो पण तो ते जो आहे ना, मी तो म्हणतो ना की त्या पर्सनॅलिटीवर जाऊन आहे आपण इश्यू नाही. पर्सेंटचा विषय नसेल. आमचा जो आम्हाला ज्या वेळेला कोकण आयुक्तांनी 1 जुलैचं उपोषण मागे घ्यायला सांगितलं, त्यावेळेला उपोषण मागे घेताना पहिली कंडिशन आमची हीच होती की जर बैठक आमची त्यांच्यासोबत होत असेल तर तुमच्या शब्दाला मान देऊन आम्ही उपोषण. ठीक आहे, आता झालं ते गेलं त्याच्याबद्दल. आता पहिला जो पाटील साहेबांनी मुद्दा मांडला होता की तुम्ही हरकती मागवल्या गेल्या शेतकऱ्यांकडून. तब्बल 25,000 हरकती आम्ही दाखल केल्या. किती? 25,000 हरकती दाखल केल्या. पण त्या हरकतीवर काही जनसुनावणी घ्यायची नव्हती किंवा त्याचं उत्तर काय आम्हाला द्यायचं नव्हतं. तर मग त्या हरकती मागवण्यामागचं प्रयोजन काय तुमचा? नक्की कशासाठी हरकती मागवल्या गेल्या? आम्ही ते सादर केलं ना, प्रत्यक्ष कोकण मोहनला जाऊ तेवढ्या हरकती आम्ही सादर केले. तुम्हाला काय प्रोसिजर करायचे असेल तर पहिल्यांदा जनसुनावणी होणं अत्यंत गरजेचं. एक पहिली मागणी व्यक्तिगत. आमची दुसरं आमचं म्हणणं असं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला जमिनी द्यायला तयार नाही. हा एक आमचा ठाम मुद्दा आहे. तिसरा विषय आहे की ह्या ज्या आता आम्ही ज्या अटी सांगतो की घरांचं सांगितलं की जी घरं बांधली आहेत आम्ही कुटुंबाच्या गरजेपोटी जी घरं बांधलेली ती घरं पहिली निलंबित म्हणजे नियमित सरकारची पहिली जबाबदारी आहे. ही सरकारची पहिली जबाबदारी. नंतर आमच्या जर काही जमिनी तुम्हाला घ्यायच्या असतील तर बऱ्यापैकी आमच्या शेतकऱ्यांचा, त्या भागातील 124 गावील शेतकऱ्यांचा त्याला प्रबोधन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्याशी संवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. तुम्ही काय देणार आहे त्याच्यापेक्षा आम्हाला काय अभिप्रेत आहे हे म्हणणं आमच्याकडनं तुम्ही ऐकून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आता मी एक मेन मुद्द्यावर येतोय की आता ही जी बैठक आपल्या 2.5 वर्ष झाली, डिले का झाली, याचं कारण तुमच्यामध्ये वेगळं असेल, आमच्यामध्ये वेगळं आहे. कोणतरी इथं बसलेले जे दलाल आहेत
ज्यांना आम्हीच लोकप्रतिनिधी म्हणून निवडले, ऐकून घ्या, आमचा आरोप आहे, तुमचा नाही तो, हे दलालांच्या सांगण्यावरून ही मिटिंग उशिरा होतोय. त्यांचं सांगणं असं आहे शासनाला की काय या लोकांशी बोलता, त्यांचा उर्मटपणा आहे, काय या लोकांशी बोलता. पण आम्ही पुन्हा एकदा सांगतो की आमच्याशी बोलण्याची शासनाची जर मानसिकता नसेल तर मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही सुद्धा ब्रिटिशांना पळवून ज्यांनी लावलं, ज्यांनी 1813 मुलाखती दिल्या, त्यांचेच वारसदार आहोत. ही गोष्ट शासनाने ध्यानात ठेवावी. आणि- एसी सारखा प्रकल्प मुकेश अंबानीचा मुकेश अंबानीचा या भागातून या 124 गाव 124 गाव इथून कधी रद्द होईल हा कुणालाही वाटला नव्हता, इतका बलाटे माणसाचा. पण या 124 गावांनी जे 2 मोर्चे काढले, एक 27 जुलै 2008ला मोर्चा काढला, एक 16 ऑगस्टला मोर्चा, एका मोर्चाचं नेतृत्व मनोज जोशींनी केलं, एका मोर्चाचे नेतृत्व सीताराम येचुरींनी केलं. आणि या 2 मोर्चामध्ये जो इतिहास घडला गेला, 18 तारखेला सोनिया गांधींना काँग्रेस सरकारला सांगावं लागलं की हा प्रकल्प पहिला रद्द करा, आणि तो 18 तारखेला प्रकल्प रद्द झाला. भविष्यामध्ये त्याची या जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत या तिसरे मुंबईची जी प्रक्रिया आपली आहे ही पूर्णतः थांबवण्यात यावी. अजून ते आलेले मुद्दे